ऊसाचा भाव वाढवून द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी सुरू केली होती आणि आता त्या मागणीला मोठं वळण मिळालंय. खरं तर परभणीमध्ये शेतकऱ्यांचं हे आंदोलन खूप दिवसांपासून चालू आहे. पण कारखाना प्रशासनाकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप वाढलाय. आणि अशातच अमित देशमुख यांच्या कारखान्यावरती शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर प्रतिसाद न मिळाल्यामुळे थेट कारखान्याचे गेट तोडून आत प्रवेश केला. ऊस दर या मुद्द्यावरती चर्चा झाली, मात्र चर्चा फिसकटली आणि मोठा गोंधळ उडाला. मध्यंतरी रस्ता रोको आंदोलन देखील झालं होतं. त्यामुळे आता परभणीतल्या ऊस शेतकऱ्यांची नेमकी मागणी काय हे आपण या व्हिडिओमधनं जाणून घेणारच आहोत. पण सोबतच कारखान्याचा प्रतिसाद आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाची तीव्रता कोणत्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. नमस्कार, मी कुणाल पाटील आणि आपण पाहत आहात पहिले तर. अमित देशमुख यांच्या कारखान्यावरती काय घडलं आणि कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी आंदोलन कायम ठेवलं हे आपण जाणून घेऊयात. तर परभणीत या सोनपेठ तालुक्यातल्या 21 शुगर कारखान्यावरती सुरू असलेल्या ऊस दराच्या आंदोलनाला कारखान्याकडून काहीच प्रतिसाद न मिळत नाहीये हे पाहून आता शेतकरी अक्षरशः भडकलेत. बेमुदत धरणे सुरू असताना कारखाना प्रशासन हलत नाहीये म्हणून संतप्त शेतकऱ्यांनी थेट कारखान्याचा गेट तोडून आत प्रवेश केला. त्यामुळे आंदोलनाला एकदम ऊत आला. अगदी सिक्युरिटी बाउन्सर्स असूनही शेतकरी आत घुसण्यात यशस्वी झाले. आणि मुळात शेतकऱ्यांची मागणी बरोबरच आहे. कारण सायखेडा येथील शेतकऱ्यांची मागणी अगदी सोपी आहे की वर्षाची पहिली ऊस उचल 3,000 रुपये जाहीर करावी आणि गेल्या वर्षी गाळप केलेल्या ऊसाला जाहीर केलेला भाव 2700 रुपये प्रतिटन भाव द्यावा. यासह काही इतर मागण्यांसाठी आज शेतकरी गेटवर ठिय्या ठेवून बसलेलेत. त्या मागण्या अशा आहेत की पहिली मागणी म्हणजे या हंगामासाठी पहिली उचल ती 5,000 रुपये जाहीर करा. दुसरी, अखेरचा दर 5,000 रुपये प्रतिटन द्या. तिसरी मागणी म्हणजे साखर, इथेनॉल आणि इतर उपपदार्थातून कारखान्याला जो नफा होतो त्यातून शेतकऱ्यांना योग्य हिस्सा द्या. चौथी मागणी म्हणजे मागील वर्षाची बाकी बिले तातडीने द्या. पाचवी मागणी, खत, औषधे, वीज यांचे दर वाढलेत त्यामुळे अतिरिक्त मदत किंवा बोनस द्या. सहावी मागणी म्हणजे शेतकऱ्यांचे पैसे थेट PFMS द्वारे खात्यात जमा करा. अशा मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटन आणि किसान सभेचे डॉक्टर अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे. मोठ्या संख्येने शेतकरी यात सहभागी झालेत. शेतकऱ्यांचा इशारा स्पष्ट होता की दर जाहीर होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील. असंच कोल्हापुरात राजू शेट्टी यांनी काही दिवसांपूर्वी आंदोलन पेटवलं होतं. तसाच आक्रमक पवित्रा आता परभणी जिल्ह्यातही दिसतोय. कारखान्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या मुद्द्यावरही शेतकरी संतापलेत. सकाळपासून उन्हात बसूनही कारखाना प्रशासनाकडून एकही प्रतिसाद नाही. 6 तासाहून जास्त वेळ उलटून हे कोणी भेटायलाच आलं नाही म्हणून शेतकरी संतापले आणि गेट फोडून कारखान्यात गेले. आत गेल्यावर त्यांनी कारखान्याचे सर्वेसर्वा अमित देशमुख यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. पण चर्चेतही प्रशासनाने पैसे देणं शक्य नाही असं सांगितल्याने चर्चा फिसकटली. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन अधिकच तीव्र करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कारखाना गेटवर बेमुदत धरणे सुरूच ठेवणार असल्याचं सांगितलं आणि अमित देशमुख यांच्या लातूर येथील घरासमोर आमरण उपोषणाचा इशाराही दिला. त्यामुळे आता अमित देशमुख यांची यावर काय प्रतिक्रिया असेल हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण मध्यंतरी मंत्री अमित देशमुख यांच्या एका भाषणाच्या दरम्यान देखील शेतकऱ्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती. आणि या आंदोलनामुळे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते अमित देशमुख यांच्यावर अतिरिक्त ताण निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. या आंदोलनात डॉक्टर अजित नवले, राज्याध्यक्ष उमेश देशमुख, ॲडव्होकेट माधुरी क्षीरसागर, किशोर ढगे, ॲडव्होकेट अजय बुरांडे, लक्ष्मण पौळ, बालाजी कडभाने, विश्वंभर गोरवे, हेमचंद्र शिंदे, शिवाजी कदम, श्रीराम बडे, ओमकार पवार, वसंत पवार, दीपक लिपीचे, दत्ता गव्हाणे, सुदाम शिंदे, सुधीर बिंदू, गणेश पाटील, रामेश्वर मोकाशे, सुरेश इखे, ऋषिकेश जोगदंड, भगवान जोगदंड आणि परिसरातील मोठ्या संख्येने आलेल्या शेतकऱ्यांनी यांनी सहभाग घेतला. याआधी अखिल भारतीय ऊस उत्पादक शेतकरी समितीच्या नेतृत्वाखाली शहरातील राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांनी तब्बल 3 तास रस्ता रोको आंदोलन केला. ऊस दर आणि इतर प्रलंबित मागण्या यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. रेणुका शुगर कारखान्याने यावर्षी 2,962 रुपयांची पहिली उचल जाहीर केली आहे. पण शेतकऱ्यांचा आरोप आहे की कारखाना मुद्दाम ऊसाची रिकव्हरी लपवतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही. कारखान्याने समाधानकारक दर जाहीर केला नाही तर ऊस वाहतूक बंद पाडू असा थेट इशाराही यावेळी देण्यात आला होता. हे आंदोलन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वरील पोखर्णी फाट्यावर सकाळी 11:45 ते दुपारी 2:30 वाजेपर्यंत यावेळी झालं होतं. मोठ्या संख्येने शेतकरी यात सहभागी झाले होते. आंदोलन सुरू असताना महामार्गावरची वाहतूक अक्षरशः थांबून राहिली आणि दोन्ही बाजूंना मोठ्या रांगा लागल्या होत्या. महसूल विभाग आणि पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत कारखाना प्रशासनाशी संपर्क साधला.
शेवटी रेणुका साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी ऊस दराबाबत लेखी पत्र दिल्यानंतर शेतकऱ्यांनी रस्ता मोकळा करून दिला होता. या आंदोलनात तालुक्यातील, जिल्ह्यातील आणि सांगलीमधील शेतकरी नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले. अनेक शेतकऱ्यांनी आंदोलनास्थळी आपलं मनोगत मांडलं. पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे आता परभणीमध्ये देखील असलेलं आंदोलन कोणतं वळण घेईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सोबतच गेल्या 7 दिवसांपासून आंदोलकांनी नो केन आंदोलन सुरू करून अनेक कारखाने बंद पाडलेत. त्याची सुरुवात बीडमध्ये झाली. सायखेडा येथील अमित देशमुख यांच्या कारखान्यासमोर सुरू असलेल्या आंदोलनावर तिथल्या प्रशासनाने बाउन्सर सोडल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आलं होतं. खरं तर सुरुवातीला रस्ता रोको आंदोलन झालं. माजलगाव आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये कोयताबंदी आंदोलन देखील सुरू करण्यात आलं होतं. गेल्या एका आठवड्यापासून या भागातील ऊसतोड आणि ऊस वाहतूक बंद करण्यात आली आहे. आणि बीड नंतर आता हे आंदोलन शेजारीच परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा उसळताना पाहायला मिळतंय. त्यामुळे आता या प्रकरणी प्रशासन आणि 21 शुगर फॅक्टरीचे सर्वेसर्वा काँग्रेसचे नेते अमित देशमुख काय करतील, काय निर्णय घेतील, तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी